नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वस्त दरात कार मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नागरिकांनी आकर्षक सवलतींच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे। वाहन खरेदी करताना थेट अधिकृत शोरूमच्या नावानेच व्यवहार करावा, अधिकृत पावती आणि इनव्हॉइसेस घेतल्याशिवाय पैसे भरू नयेत, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वस्त दरात कार देण्याच्या आमिषाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी नागरिकांना अशा आकर्षक ऑफर आणि मोठ्या सवलतींच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन केले आहेत। यापूर्वीही 25 ते 30% सवलतीच्या नावाखाली तसेच बनावट वाहन बुकिंगच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत। काही प्रकरणांमध्ये शोरूम मधील कर्मचारी किंवा व्यवस्थापक असल्याचे भासवत स्वतःच्या QR कोडवर पैसे स्वीकारल्याचेही उघड झाले आहे। त्यामुळे कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी संबंधित शोरूमच्या नावाची अधिकृत बुकिंग पावती, इनव्हॉइस आणि व्यवहाराची खात्री करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। नागरिकांनी केवळ अधिकृत खात्यातच रक्कम जमा करावी आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। याच्यामध्ये जे महिलेने काही तक्रार दिली त्याच्या अनुषंगाने आपण त्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढील तपास आपण करत आहोत आणि त्यानंतर जे काही कायदेशीर कारवाई होईल, सदर घटना खरी आहे खोटे आहे त्याच्या संदर्भात आपण तपास करू। नाही, याच्यामध्ये आता तपासाला तेच दिसणार आहे की संबंधित प्रॉपर्टी होता, विनयभंगाचा होता का, आणखी त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी आहेत का, त्याच्या अनुषंगाने आपण तपास करतो। स्वस्त दरातील आकर्षक ऑफर आणि मोठ्या सवलतींचे आमिष अनेकदा फसवणुकीचे कारण ठरू शकते। त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित शोरूम, अधिकृत कागदपत्रे आणि पेमेंटची खात्री करूनच व्यवहार करा।